नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे। पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते। एका 12 वर्षीय चिमुरड्याचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला आहे। पिंपरी चिंचवडमधील राम स्मृती सोसायटीतील 4 मजली इमारतीत ही धक्कादायक घटना घडली। 2014 सालच्या इमारतीची लिफ्ट ही जुन्या पद्धतीची होती। लिफ्टला बाहेर सेफ्टी डोर तर आतल्या बाजूला लोखंडी पत्र्याचा स्लाइडिंग डोर आहे। याच लिफ्टमध्ये खेळताना 12 वर्षीय अमेय फडतरे याचा पाय स्लाइडिंग डोर मध्ये अडकला आणि लिफ्ट सुरू झाली। प्रत्यक्षात सर्वांनी पाहिलं तेव्हा अमेयचे पाय 3ऱ्या आणि 4थ्या मजल्याच्या मधोमध फसले होते, तर त्याचा चेहरा हा 4थ्या मजल्यावर होता। अशा परिस्थितीत अमेय मदतीची याचना करू लागला। पोटच्या मुलाची सुखरूप सुटका करण्यासाठी आई वडील अतोनात प्रयत्न करत होते। अशातच बराच वेळ निघून गेला। अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। अमेय फडतरे या 12 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यू प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आता तपास सुरू आहे। दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चरोली फाट्याजवळ राम स्मृती सोसायटीमध्ये काल दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी 11 वर्षीय अमेय साहेबराव फडतरे हा मुलगा लिफ्टच्या दरवाजामध्ये अडकलेला होता। त्याला अग्निशामक दलाच्या मदतीने जखमी अवस्थेत बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं। डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेलं आहे। त्या अनुषंगाने दिघी पोलीस स्टेशनला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून इतर सर्व बाबी आणि तांत्रिक मुद्द्यांचा तपास दिघी पोलीस स्टेशन मार्फतीने करण्यात येत आहे। अमेय फडतरेच्या मृत्यूने संबंध पालकांचे डोळे नक्कीच उघडले असतील। अमेय फडतरेचा जीव तर आता परत मिळवता येणार नाही, मात्र याच घटनेची पुनरावृत्ती करायची नसेल आणि आणखीन कोणाचा जीव गमवायचा नसेल तर कृपा करून संबंध पालकांनी आणि सोसायटी धारकांनी डोळे उघडून जबाबदारी घ्यायला हवी। सुरुवातीला लिफ्टची खबरदारी अशी घ्यावी की जेणेकरून लिफ्ट ज्या आहेत त्यांची देखभाल दुरुस्ती ही वेळोवेळी झाली पाहिजे। ज्या अनुषंगाने, कारण कसं असतं की आपण लिफ्टवाल्यांना एएमसी देतो। एएमसी म्हणजे काय, तुमचा ॲन्युअल मेंटेनन्स असतो। एएमसी घेणं खूप गरजेचं आहे, कारण कसं असतं की त्याच्यामध्ये तुमचे सगळे पॉईंट्स चेक केले जातात। त्याचा रोप कसा आहे, त्याचे ब्रेक पॅड कसे आहेत, त्याची एफिशियन्सी कशी आहे, त्याचा बॅकअप कसा आहे, हे पूर्णपणे इलेक्ट्रिकल झालं, तुमचा टेक्निकल झालं, हे सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये चेकआउट होतात, जेणेकरून की बाबा संभाव्य जे धोके आहेत फ्युचरमध्ये येणारे, तुमच्या भविष्य काळामध्ये जे धोके येणार आहेत ते निरस्त होतात। त्याच्यामुळे लिफ्टची देखभाल दुरुस्ती ही वेळच्या वेळी शक्यतो नाही, वेळच्या वेळी होणे ही गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की लिफ्टमध्ये प्रवास करताना शक्यतो लहान मुलांना एकटे सोडू नका, कारण लहान मुलांना पहिली गोष्ट म्हणजे लिफ्टमध्ये बसल्यानंतर एक त्यांना ते आकर्षण असतं लिफ्टचं, की खाली वर जाणं किंवा खाली जाणं, हे आकर्षणापोटी बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात। त्यांच्याकडून इमर्जन्सी दाबला जाऊ शकतो, किंवा इमर्जन्सी कधी काही कंडिशनमध्ये असं होतं की त्या लिफ्टचा जो ARD मोड असतो, ऑटोमॅटिक रेस्क्यू मोड असतो, तो कधी ओपन होऊन लिफ्टचे दरवाजे उघडू शकतात। त्याच्यामुळे कसं असतं की लहान मुलांना शक्यतो लिफ्टमध्ये एकटं सोडू नका। आणि ही जबाबदारी ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर पालकांची जबाबदारी आहे। आणि दुसरी गोष्ट सोसायटी चेअरमनची ही जबाबदारी आहे की लिफ्टच्या बाहेर तुम्ही अधिकृत बोर्ड लावावा, सूचना लावाव्यात की बाबा लिफ्टमध्ये प्रवास कोणी करावा, कोणी करू नये, की ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या त्या अनुषंगाने या दोन्ही लोकांच्या फ्लॅट ओनर आणि चेअरमन यांची जबाबदारी आहे की त्यांनी लिफ्टचा वापर कसा करावा ह्या सूचना फलकाद्वारे पण, आणि त्याची जनजागृती होण्यासाठी एक माझ्या अंदाजे कसं असतं, माझ्या अंदाजे जे लिफ्ट आपल्याला रिपेअर करायला येतात, एखादं त्यांचं जर असं सेशन ठेवलं की त्याच्यामध्ये ते तुम्हाला सगळे मुद्दे क्लिअर करून देतात की बाबा लिफ्टचा वापर कसा करावा किंवा काय करावा।